हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर मी छान अशी तयार झाली रक्षाबंधनसाठी आणि खरं सांगू हा ड्रेस ना माझा फेवरेट आहे। मी किती वेळा मला सारखा हाच घालावासा वाटतो कारण अगदी लाईट वेट आहे, छान वाटतं, टोचत वगैरे जास्त नाही, त्याच्यामुळे मला बरा वाटतं। तर आज पण मी हाच घातला। काय रुद्रालाच फक्त राखी बांधायची आहे त्याच्यामुळे म्हटलं सिंपलच तयार होते। आणि रुद्र तर आज म्हणजे कधीच नाही ही त्याची पहिली रक्षाबंधन असं आहे की तो सकाळी मी झोपलेलीच होती, माझे डोळे बंदच होते, उठली नव्हती, उठलाय आणि माझ्या कानापाशी मम्मा उठ हॅपी रक्षाबंधन, आज रक्षाबंधन आहे। फर्स्ट टाइम त्याला म्हणजे ना रक्षाबंधन म्हणजे काय त्याचं मीनिंग हे सगळं आता त्याला कळायला लागलं। याच्या आधी जबरदस्ती त्याला पाठावर बसवावं लागायचं राखी बांधायला, पण ह्या वर्षी आता त्याला म्हणजे करेक्ट सगळं कळायला लागले। पुढच्या वर्षी तर म्हणजे अजूनच समजूतदार होईल, अजूनच त्याला बऱ्याचशा गोष्टी कळतात आणि मग त्याला कळेल की म्हणजे असं बहीण काय भाऊ काय वगैरे सगळं हळूहळू कळायला लागेल। तर आता दुसरं तर कोणी नाही पण पिऊ राखी बांधेल आणि छोटंसं का असे ना त्याचं माझं काही नव्हतं, तिचंही काही नाही, ती काही खाणार नाही। तर त्याचं म्हणणं होतं तिने राखी बांधली तर मी काय गिफ्ट देऊ, मी काय गिफ्ट, म्हणून मी ब्लिंकिटवरून ना ह्या असे कॅडबरीचे ना बॉक्सेस आणले चॉकलेटचे। तर मला ना फोटोमध्ये वाटलं होतं याची साईज मोठी असेल पण याची साईज खूप छोटी आहे। मी 3 मागवले, म्हटलं अजून कोणी आलं तरी तर ओळखीच्या आहेत बऱ्याच जणी मैत्रिणी, तर त्या पण आल्या वगैरे तर मग द्यायला बरं राहतं। तर हे फोटोमध्ये ब्लिंकिटमध्ये खूप मोठं दिसत होतं पण आहे छोटं, पण ठीक आहे, छोट्या मुलींसाठी अगदी 1.5-2 वर्षाचे आहे तर त्यांना काय समजतं, चॉकलेट पण जास्त खाल्ली नाही पाहिजे। तर भरपूर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे याच्यामध्ये चॉकलेट आहेत, खूप मस्त आहे पण। आणि अगदी 3 ते 4 ऑर्डर टाकून एक 4 ते मला वाटतं 5व्याच मिनिटाला ते दारात हजर होते, लगेच घेऊन आले। आणि बरेचसे गिफ्ट पण आहेत ब्लिंकिटवरती जे की 10 मिनिटात आणून देतात, पण काही करायचं आहे, लहान मुली उगं तोडफोड करतात, त्यापेक्षा हे बरं होतं। तर बघूयात आता, त्याची इच्छा होती म्हणून मी ऑर्डर केलं। सकाळपासून मागं लागला होता की काय गिफ्ट देऊ, मी काय गिफ्ट देऊ, तू काय आणलंच नाही, आणि इथून खूप सगळं लांब आहे, मला जाता येत नाही कुठं। आणि हे मला बघ हातात घातले, मस्त वाटते ना ह्याने, लुक एकदमच लुक चेंज होते या ब्रेसलेटने। असं सेम टू सेम मी सोन्याचं घेईल लवकर, खूप मस्त वाटते मला हे। तर चला आता मी माझं बाकीचं आवरते कारण सगळेजण तयार होऊन येत आहेत, तोपर्यंत मी माझं बाकीचं आवरून घेते। आणि रुद्दू पण छान तयार झाला, ये ना। आणि त्याला कुर्ता आवडत नाही, कुर्ता आवडत नाही तुला, है ना? कुर्ता आवडत नाही तुला कुर्ता? खेळायलाच पळतोय सारखा, कुठे गेलता खेळायला? सगळा घाम येतो, घाम आला की आग उठते अंगाची, सगळ्या खाजवते, घामच इतका येतोय। आता कुठे जाऊ नको, कपडे खराब होतील, अजून फोटो पण काढायचे आपल्याला। कुठे कपडे खराब नाही झाले पण होतील रे, कधी पॅन्ट खराब नाही कसे, पॅन्ट होईल जास्त करून, व्हाईट कलरची आहे ना, ठीक आहे। फोटो आधी काढून मग तू कुठे खेळायचं तिकडे जा। कुर्ता घालत नाही आता, थोडा मया लावून घातलाय, तर आता 2-3 असे घेणार आहे त्याला। चॉकलेट आता आणलेत किती बॉक्सेस, आता तूच म्हटलं ना चॉकलेट आण, गिफ्ट काय द्यायचं, म्हणून तर मी मागवलं ते। कोण कोण येणार इकडे? तर म्हणजे माहित नाही आता ह्या सगळ्या जण येतील का नाही, कारण नाव्या म्हणजे अजून एक इथं गोव्यात शिफ्ट झाले, त्यांची मुलगी आहे पिऊ, माझ्याकडे एक म्हणजे इथंच राहतात जवळ, त्यांच्या 2 मुली आहेत पिऊ आणि माऊचं तर त्याला काय अट्रॅक्शन नाही, मी पिऊचं खूप म्हणजे आहे, तर त्याला असं वाटतंय की त्या दोघी पण येतील आणि ही पिऊ, म्हणजे तिघींसाठी 3 होतील असं त्याला वाटते। पण आता त्याला इच्छा आहे, पण आता त्या येतील की नाही माहित नाही, तर मी बघू मेसेज टाकून दिली या म्हणून, कारण त्याची इच्छा आहे यावं। हा ठीक आहे घे तुलाच। काय रे, काय आहे रे, काय आहे रे? अरे मग कोणी अजून दुसरं आलं, ती नव्या दीदी आली, ती पिऊ दीदी आली, तर मग तिला पण द्यायला होईल ना, परत कुठून आणणार? तुला तर राखी बांधायची असते, तुला गिफ्ट थोडे असतात, गिफ्ट तर बहिणीला द्यायचं असतं। नाही बहीण येते भावाच्या घरी, माहितीये तुला? हा आणि आता टिक्का लाव दादाला, हा तू लाव, आता लाव हा। आता दादाच्या डोक्यावरती आता तांदूळ टाक,
अक्षता घे घे तांदूळ घे तांदूळ दादाच्या डोक्यावर टाक. छान. हा आता साखर चार दादाला. किती तिला छान वाटते, किती आवडतंय. साखर चार दादाला खाऊ घाल. चार. अगं इतकुशन लय पोट भरेल दादाचं ता. चार चार. तू पण खाता, तू खा थोडी. छान. बांध बांध दादाला. तो आधी गाठी बांध आणि मग तिला फक्त हात लावायला लाव. मनी गेलं का काय खाली. पिऊ काय करते तू. राखी बांधते दादाला. राखी बांधते. खाऊ खायचा तिचं लक्ष सगळं खाऊ करते. हा हात दादाला हात लाव. दादाच्या हाताला हात लाव तू. हा पकड. हिसकावून घेते तू दादा सोडायच्या आधीच. आता खोल. काय बघ. काय बघ. काय आहे. खोल. खुलतय का. खुलून दे ग मम्मा. खुलून दे. अरे बापले एवढी साली राखी बांधायची का. एवढी साली. दादाला तर असं वाटतं की माझा हात गच्च भरूनच राख्या बांधाव्यात. थांब मी बांधते. एक माऊ एक बांधेल मग 3 होतील. हा थांब. माऊला एक बांधायला लाव आपण. थांब. अरे वा. ना आधी आशा पकड आशा पकड आशा पकड आणि मग दादाला कॅडबरी चारायची. हे 2 ओळाय सँडल ओळायच्या नादात ताटच यायचं अंगावर दोघांच्या. हा बास बास बास. ओळायचं. संपलं संपलं. छान. उठ आता. संपली रक्षाबंधन. दादाच्या पाया पड. चल दादाच्या पाया पड. ताट ताट बाजूला घे. देवापाशी ठेव ताट. नमस्कार कर पहिलं दादाला. नमस्कार कर. हा पाया पड दादाच्या. दादा पाय पुढे घे रे. दादा पाय पुढे घे. तिला बघ अशा बहिणी आहेत. अशा बहिणी असतात का. दादाच्या खालचं जोडून घेते तू. दादाला नमस्कार करायचा. तर हे स्टीम करायचं भांडं मी मला वाटतं वर्ष झालं घेतलं होतं मिशोवरून. भांड्याची क्वालिटी 1 नंबर आहे. पण मी काही ते वापरलंच नाही. म्हणजे काल असंच बघत होते तर मला बॉक्समध्ये दिसलं तर म्हटलं ह्याचा काहीच वापर नुसतं ठेवून ठेवूनच खराब होऊन जायचं. म्हणून म्हटलं चला याला फ्रूट ठेवण्याचं काम करूया. म्हणजे तेवढं तरी एक काहीतरी त्याच्यामध्ये ठेवल्याचा त्याचा काहीतरी यूज झाल्याचा तेवढा तरी बरं वाटेल. नाही तर असं वाटतं की आपण एवढं घेतो हौशेने आणि ते तसंच पडून राहतं. तर भांडं खरंच खूप छान आहे. याच्यामध्ये आपण बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी स्टीम करू शकतो. भाज्या. बरेच जण ना गाजर वगैरे पण करतात. अशा डायटिंग करतात ना तर ते खातात तसं. किंवा मग फ्रेंच फ्राईज बनवायचे असतील तर बटाट्याचे किंवा अंडी असं बरंचसं स्टीम करू शकतो. मोदक वगैरे सुद्धा आता मोदकांसाठी ना 1 नंबर आहे. मी मागच्या वर्षी मला वाटते एक वेळ मी ह्याच्यामध्ये केले होते मोदक गणपतीमध्ये. त्याच्यानंतर मी काय त्याला वापरलं नाही. आतमध्ये एकदा ठेवून दिलं ना लक्षातच येत नाही की असं भांडं पण आपल्याकडे आहे. असं वरती दिसलं ना की आपल्याला दिसतं की बाबा हे भांडं पण माझ्याकडे वापरलं पाहिजे. तर आता त्याचा वापर कधी होईल माहीत नव्हतं. म्हटलं चला फ्रूट तरी ठेवूया स्टीलच्या भांड्यामध्ये. त्याच्या खाली आता एक कपडा टाकला ना मग मस्त होऊन जाईल. तर आज होतं रक्षाबंधन. त्याच्यामुळे माझं काही एक काम झालं नव्हतं. आणि आज जर मी काहीच नाही केलं तर माझ्यावर पुढचे 2 दिवस जो लोड येणार आहे ना तो मला सहन न होणार आहे. कारण खूप लोड येतो. ज्या दिवशी जे काम ठरलेलं आहे ते नाही केलं ना तर मग पुढच्या दिवशी माझ्यावर इतका लोड येतो ना की मग तर मला पुढचे 2 दिवस नको असं होतं. त्याच्यामुळे म्हटलं एक केला होता. एक दुपारी मी शिवला ड्रेस. तरी पण तेवढ्यातून श्रावण स्पेशल होता व्हाईट साडीचा तो शिवला. त्याच्यानंतर मग आता हा एक घेतला. म्हटलं कमीत कमी एवढे तरी करूया.
नाहीतर नुसताच असा दिवस जातो, नुसतं मज्जा मस्ती करण्याचाच दिवस जातो. खरं तर केली पाहिजे, एखादाच दिवस असतो जो, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मोठा स्ट्रगल असतो ते म्हणजे फोटो काढण्याचा. कारण की ह्या रुद्राचे वगैरे फोटोशूट करण्यामध्येच 1-1.5-2 तास कसे गेले ना काही कळलं नाही. असं उभं राहा, तिथं उभं राहा, इथं उभं राहा याच्यामध्ये. तर आपल्याकडे सण असल्यानंतर ना मी बऱ्याच जणांचे बघते बरं का, काही ना काही नवीन पदार्थ वगैरे असतात, पण आमच्या इथे ना डाळ भात कर याच्यापेक्षा जास्त पुढे गाडी सरकत नाही. तरी पण आज मी म्हटलं होतं नाही काही झालं ना तरी आज अगदी ताट भरून जेवण बनवायचं काही ना काय. म्हणून मग मी म्हटलं पुरी भाजी, खीर, डाळ भात असं करूया, भजे, कुरकुरे वगैरे असं. तर लगेच आमच्याकडे नाही असलं काही करू नको, भले तू नुसता भात कर, पण असलं पुरी बिरी काय करू नको, मला नको, नाही खायचं. तर मी म्हटलं आज करूयाच, कारण कधीच होत नाही. कधी नागपंचमीच्या दिवशी पण पुरणपोळीचा उपवास, म्हणजे उपवास सोडाय पुरणपोळी करतात, तर ते पण मी काही केलं नव्हतं. कारण शिफ्टवरती डिपेंड असतं माझं की काय स्वयंपाक करायचा. तर आज संध्याकाळी येणार होते ते घरी, त्याच्यामुळे म्हटलं चला आज पुरी खीर करूया. आणि मला माहीत आहे एखादी पुरी कशी बशी खाल्ली ना लगेच म्हणणार बापरे, माझ्या नरड्यात आणि माझ्या छातीत कसं तरी होतं, ॲसिडिटी झाल्यासारखं व्हायला लागलं. तर त्यांना अजिबात तेलकट नाही खाते, पण मी रुद्र खातो, खूप आवडीने खातो. त्याचं सारखं सुरू असतं की मम्मा पुरी कर. त्याला तेलकट जास्त आवडतं. पण मागचे 2-3 दिवस मी म्हणजे ब्लॉग पण तुम्ही बघितलं जास्त आले नव्हते, कारण त्याला ना तो उसाचा रस दिला ना त्याच्यानंतर तो खूप जास्त बाधला आणि इतक्या उलट्या करत होता की 1-2 दिवस तर आम्ही शाळेला पण सुट्टी घेतली होती, नाही पाठवला त्याला शाळेत. तर मग म्हटलं थोडंसंच आपलं पुऱ्या करतीन, राहिलेल्याच्या वाटलंच तर चपाती करते. म्हणून मी तर गव्हाचं पीठच मळून घेतलंय पुरीसाठी. कारण बरेच जण मैद्याच्या पण पुऱ्या करतात, पण मी गव्हाच्याच करते. आधीच त्यांना पुऱ्याच नको असतात, त्यात मैद्याच्या केल्या तर मग ते काय खाणारच नाही, आणि जे नको असतं ना मला ते नेहमी होतं. तर आज दुपारी म्हणजे अक्षरशः 2-2:30-3 वाजेपर्यंत आमचा दिवस फारच बिझी गेला. मग दूध येतं 12-12:30 वाजता, दूध तसंच मी आज फ्रीजमध्ये ठेवून दिलं आजच. मग कारण मी कानाला माझ्या खडा लावून घेतला होता की बाबा पहिलं उभा राहून दूध तापवायचं आणि त्याच्यानंतर बाकीची कामं, कारण 1 लिटर दूध नास झालं म्हणजे खूप जास्त वाईट वाटतं. तर आज माझा खिरीचा प्लॅन नव्हता, पण दूध बघून खिरीचा प्लॅन मी केला. कारण रुद्राला 2 दिवस दूध दिलं नव्हतं, त्याला उलट्या किंवा ताप काही पण होत असेल ना तर मी त्याला पूर्णपणे त्याचं दूध जे ना ते बंद करते, अजिबात देत नाही त्याला मी दूध. दुधामुळे ना जास्ती त्रास होतो. तर मग ते दूध तसंच उरून राहिलेलं आहे कालचं वगैरे. तर म्हटलं चला आता त्याचं आपण खीर बनवूया, आणि मग हे जे आहे ना दुसरं ते मला तापायला ठेवते. आणि आता मी विसरली होती की दूध खराब वगैरे होईल. आज तर माझ्या मनात पण नव्हतं की दूध खराब होईल, कारण आज तर मी फ्रीजच्या पहिल्या कप्प्यामध्ये ठेवलं होतं, जेणेकरून मला असं वाटलं की नाही खराब नाही होणार. आणि फ्रीज पण वाढवलेला होता, तर तरीसुद्धा जे नको होतं. इथं मी खिरीची प्रिपरेशन करते, म्हटलं चला खीर बनवूया म्हणून तांदूळ वगैरे काढून इथं म्हटलं बारीक करून घेऊया. आणि नेमकं जी गोष्ट नको असती, जी गोष्ट मी चित्तत नाही ना, ती गोष्ट माझ्यासोबत होती. तर जे मला नको होतं तेच झालं. शेवटी दूध खराब व्हायचं ते खराब झालंच. आणि मला वाटलंही नव्हतं, आज माझ्या मनात पण नव्हतं की आज दूध खराब होईल. कारण पहिलं 2-3 वेळा असं झालं, त्याच्यानंतर मी पुढे उभं राहून दूध तापवून घेते, पण आज सणासुदीचं ते दुपारचं आल्यामुळं ते तसंच ठेवलं आणि झालं खराब झालं दूध. आणि मला दूध खराब झाल्यानंतर जितकं वाईट वाटतं ना, तितकं कुणी मला एखाद्याने ओरडलं ना तरी पण वाटायचं नाही, इतकं जास्त वाईट वाटतं. कारण 1 लिटर दूध अक्षरशः खराब झालं. खरं तर मी घेणार नव्हते 2 दिवस, पण मग ते कसं होतं ना, ते बिल ॲडजस्ट करता येत नाही. कारण मग एखाद दिवस आपण अर्धा लिटर घ्यायचं, परत 1 लिटर घ्यायचं ना, आम्हाला कंटिन्यू 1 लिटर लागतं. पण रुद्राची तब्येत खराब होती, त्याच्यामुळं ते उरल्यामुळं ते झालं नाही तर. आणि आता म्हटलं चला ह्याचं काहीतरी बनवूया, खराब झालं तर झालं. आता पनीर तर मी बनवणार नव्हते. सगळ्यांच्या घरी दूध खराब झालं की पहिलं पनीर बनवतात, तर मी पनीर बनवत नाही. कारण आमच्या इथं पनीरची भाजी एवढी जास्त कोणाला आवडत नाही, मी एवढं खात नाही आवडीने. रुद्राचे पप्पा फक्त खातात, पण मग मला रुद्राला इतकं नाही आवडत पनीरची भाजी. तर म्हटलं त्याचं ते काय कलाकंद की ते तसं काहीतरी बनवूया, कारण बऱ्याच वेळा मी बनवलं आणि खूप मस्त लागते मिठाईसारखं. तर आता पण मी तेच बनवायचा विचार केला. तोपर्यंत म्हणलं इथं पुऱ्या तळून घेते.
तर याच्या आधी मी काय करायची माहिती आहे, एवढी मोठी चपाती लाटायची, त्याच्यामध्ये वाटीने असं करायची आणि वाटीच्या पुऱ्या काढून घ्यायची. पण आता नाही करत, कारण आता म्हटलं 4-5च करायचे आहेत. रुद्रासाठी 2 आणि माझ्यासाठी 2 बस झाल्या 4-5, कारण ते तर खाणार नाही, त्यांना पुरी अजिबातच खात नाही ते. पण आमच्या दोघांसाठीच मी इथं 5-6 म्हटलं करून घेऊया, म्हणून मग अशाच लाटून घेते. नाहीतर मी काय करते, असं वाटीनं काढते. माझं ज्यावेळेस लग्न झालं होतं ना, त्यावेळेसची स्टोरी तर तुम्ही ऐकली ना, खूप जास्त हसाल. अक्षरशः चपाती लाटायची मी, मला चपाती अजिबात येत नव्हती लाटायला. चपाती लाटायची मी आणि तिला ते मसाल्याचा डब्बा आहे ना, त्याचं वरचं टोपण ते असं पालथा घालायची, वरनं मारायची, साईडनी कडेनी कट करून घ्यायची चपाती. तर इतकी मला विचित्र चपाती लाटायला यायची पहिलं ज्यावेळेस माझं लग्न झालं. भाकरी मला जमायची, कारण आपल्याकडे कसं जास्तीत जास्त भाकरीच केली जाते, चपाती करतच नाही. आणि इथं बघा मस्त माझी इथं पुरी भाजी तयार आहे आणि मला खूप जास्त आवडते पुरी भाजी. आमच्या मसवडची पुरी भाजी तर ना प्रचंड आवडती मला. मी गेली की खाते, पण आता सारखं तरी होत नाही. तर आज मस्त असं जेवण झालं आणि त्याच्यानंतर माझा हा व्हिडिओ ब्लर येतोय, त्याला तेल लागलंय, मला माहीतच नव्हतं. मी इथं तुम्हाला स्कर्ट दाखवते. तर हा जो स्कर्ट आहे ना, तो आता मागच्या 2-4 व्हिडिओमध्ये मी घातलाय आणि मला बऱ्याचशा कमेंट आल्या की खूप छान आहे वगैरे. ह्याची स्टोरी सांगितलं तर तुम्हाला खूप वाईट वाटेल. तर हा स्कर्ट कस्टमरचा आहे, ज्यांची कंबर मला वाटते 38 होती. मला आता घातलाय तो, मी खूप जास्त फिटिंग करून घातलाय. तर स्कर्ट इतका जास्त छान तयार झाला ना, तुम्ही हातात घेऊन बघितलं तर कुठेच फिनिशिंगचा डाऊट तुम्हाला येणार नाही की फिनिशिंग नाही आहे. पण कस्टमरने तो मला रिटर्न कशासाठी दिला माहिती आहे का, कारण त्यांना असं वाटलं की उंची कमी आहे स्कर्टची, त्यांना असं घातल्यानंतर वाटलं. तर मी ह्या स्कर्टचे 500 रुपये घेतले होते आणि ह्याच्यामध्ये कपडा लागला होता मला 270 रुपयांचा. इलॅस्टिक वगैरे पकडून म्हटलं तरी 300 रुपये खर्च आला होता. पाठवायचे 60 रुपये, 360 रुपये मला खर्च आला होता. त्याच्यावरचे जे पैसे ते मला माझं शिलाईचे पैसे भेटले होते. तर खूप कस्टमर असे असतात बरं का. आणि या स्कर्टसाठी त्यांनी मला ना कमरेचं आणि उंचीचं मेजरमेंट दिलं होतं, आणि त्याच्यापेक्षा मी माझी उंची थोडी जास्तच ठेवते आणि तरीसुद्धा त्यांनी असं केलं. म्हणजे आता चूक खरं तर माझी नव्हतीच, मी त्यांना बोलू शकत होते की तुम्ही मला मेजरमेंट दिलं होतं त्याच्यामुळे असं नाही. पण मी रिटर्न घेतला. रिटर्न घेण्याचं कारणही खूप वेगळं होतं, कारण ज्यावेळेस पार्सल रिसीव्ह झालं त्यावेळेस त्यांनी अगदी निबंध लिहावा इतके मेसेज मला व्हॉट्सअपला केले होते आणि ते बघून मी लगेच त्यांचं पेमेंट रिफंड केलं आणि सांगितलं की माझा स्कर्ट मला रिटर्न करा. तर ठीक आहे, अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतच असतात. आणि खरा स्ट्रगल हा ना, हे फोटो तुम्ही बघता ना, ह्या फोटोच्या मागचं खरा स्ट्रगल खूप भयानक होता. इतकं दमून जातो ना मी हे फोटो काढून ना, की अक्षरशः ना थकायलाच होतं. इतकं म्हणजे त्रास देतात ना हे दोघं, अजिबात व्यवस्थित फोटो काढू देत नाही. तर तुमच्या इकडे सुद्धा हा असाच त्रास असणार, कारण मला माहीत आहे. मी म्हणजे पहिलं तर मला इतका त्रास व्हायचा रुद्र, आता इतका नाही. पण पिहू खूप जास्त त्रास देते, अजिबात उभा राहत नाही. तिला एकतर बेल्ट घालायचा नसतो, नाहीतर कपडेच काढून टाकायचे असतात. असे तिचे खूप जास्त प्रॉब्लेम असतात. पण तरीसुद्धा इतके छान छान नंतर फोटो बघून असं वाटतं की बाबा ठीक आहे, इतका आपण जो त्रास सहन केला ना त्याचं काहीतरी मिळालं, इतके छान फोटो आले. आणि ह्या खरं तर मेमरीज असतात. नंतर आता इथे आपण किती दिवस आहे, पुढच्या वर्षी कुठे असेल त्याच्यावरती पण डिपेंड असतं. त्यामुळे मग एक का होईना पण साठवून ठेवायच्या सगळ्या आठवणी. तर चला, आजचा छोटासा छानसा ब्लॉग मी इथंच थांबवते. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.